मी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मी तेजश्री माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर येत्या बुधवारी 16 तारखेला कोजागिरी पौर्णिमा आहे. तर जी तुम्हाला मांडणी दाखवत आहे तर ही आपल्याला कोजागिरी पौर्णिमेला रात्री 12 करून ठेवायची आहे. तर कोजागिरी पौर्णिमा ही बुधवारी रात्री 8:41 चालू होतीये आणि गुरुवारी सायंकाळी 4:56 आहे. तर आता आपल्याला ही जी काही सेवा आहे तर ही रात्री 8:41 नंतर म्हणजे बुधवारी ही सगळी सेवा आपल्याला करायची आहे, कारण की ही रात्रीच करायची असते आणि चंद्रामध्ये आपल्याला दूध आटवून ठेवायचं असतं. तर ती संपूर्ण सेवा तुम्हाला पुढं सांगणार आहे आणि मांडणी तुम्हाला मी इथं करून दाखवलेली आहे. तर ही मांडणीचं महत्त्व काय आहे आणि ही मांडणी का करायची, केव्हा करायची, हे सगळं तुम्हाला पुढं सांगणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. अश्विनी शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदाने रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होत असतो. तर हा उत्सव जो आपण साजरा करतो, तर अश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर रात्री ठीक 12 ते 12:39 या मिनिटात जी काही मी तुम्हाला सेवा सांगेन ती सेवा आपल्याला करायची आहे. तर लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा केली जाते कोजागिरी पौर्णिमेला. तर भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची ही एकमेव वेळ आहे व एकमेव दिवस आहे की ज्या दिवशी या आपण चारही देवांचे पूजन करू शकतो व हे पृथ्वीवरती येत असतात. तर या दिवशी ते पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात आणि त्यांना अमृताचा म्हणजे दुधाचा नैवेद्य आवडतो. त्यामुळे या कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला दुधाचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे. तर ती संपूर्ण सेवा पुढे पाहूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते की पूजा मांडणी जी मी केलेली आहे, तर लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्यांच्या जोडपानांवर मी सुपारी ठेवलेली आहे. तसेच विड्याच्या जोडपानांवर कुबेराचे प्रतीक म्हणून एक सुपारी ठेवलेली आहे. तर ही सुपारी माझी गेल्या वर्षीची कोजागिरी पौर्णिमेच्याच आहेत, तर त्या मी व्यवस्थित ठेवल्या होत्या तिजोरीमध्ये. तर तुम्हीही आता ह्या वर्षी नवीन कोणी सेवा करणार असतील तर या सुपाऱ्या बदलायच्या नाहीत, ह्या तशाच ठेवायच्या. वाटलंच तर याच्यावरती तुम्ही नाव लिहा अशा पद्धतीने, हो का, कुबेर असं मी लिहिलेलं आहे. तर कुबेर आणि लक्ष्मी अशा या 2 सुपाऱ्या मांडायच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहात तर ती जागा सगळी स्वच्छ करून घ्या. त्यानंतर एक चौरंग घ्या. चौरंगावरती आपल्याला पांढरं वस्त्र अंथरायचं आहे. त्यानंतर 2-2 जोड विड्याची पानं मांडायची आहेत. त्यामध्ये कुबेर आणि लक्ष्मी अशा 2 सुपाऱ्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर तांदूळाची रास ठेवायची आहे आणि त्या तांदळाच्या राशीवरती पाण्याने भरलेला तांब्याचाच तांब्या तुम्हाला ठेवायचा आहे. त्यात इंद्राचे प्रतीक म्हणून आंब्याचा डहाळा टाकायचा आहे. त्यानंतर चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल आपल्याला काढायचा आहे. चंदनाचा भरीव गोल काढायचा आहे. अशी मांडणी आपल्याला रात्री 12 वाजेपर्यंत करून ठेवायची आहे, कारण की 12 ते 12:30 अगदी 12:39 पर्यंत आपल्याला बाकीची जी काही सेवा आहे ती करायची आहे. त्यामुळे ही सर्व मांडणी तुम्हाला रात्री 12 पर्यंत करून ठेवायची आहे. त्यानंतर तुम्ही दूध घ्या आणि दूध जे आहे ते दिवसभरात तुम्ही केव्हाही आटवून तयार करून ठेवा आणि रात्री ठीक 12 ते 12:30 या 30 मिनिटात दुधाचे भांडे जे आहे ते चंद्रकिरणात तुम्हाला ठेवायचं आहे, की ज्यामध्ये चंद्रप्रकाश पडेल. तर चंद्रप्रकाशात तुम्हाला ते भांडं ठेवायचं आहे अर्धा तास. त्यानंतर 12:30ला तुम्ही सगळं वाचन वगैरे करून घ्यायचं. वाचन करायचं आहे, तर वाचनामध्ये काय सेवा आहे ते पुढे सांगते. पण हा अमृताचा जो प्रसाद आहे बघा, चंद्रदेव अमृत त्या दुधामध्ये चंद्रकिरणाचा प्रकाश जो असतो त्यातून अमृत दुधामध्ये सोडत असतात. त्यामुळे 12 ते 12:30 या काळात तुमचं वाचन जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला त्या दुधावरती लक्ष ठेवायला सांगा व चंद्रप्रकाशात ते तुम्हाला दूध ठेवायचं आहे. त्यानंतर 12:30ला तुम्हाला तो नैवेद्य माता लक्ष्मी, कुबेर, इंद्र आणि चंद्र या चौघांनाही दाखवायचा आहे आणि त्यातील जो प्रसाद आहे दुधाचा, जो आता अमृत स्वरूप झालेला आहे, तर तो आपल्या कुटुंबातील व्यक्तींनीच प्राशन करायचा, बाहेर कुणालाही द्यायचा नाही. तर या पद्धतीने सेवा करायची आहे. आता सेवेमध्ये 12:30 ते 12:39 या वेळेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, तर कोजागिरीस ही सगळी पूजा मांडणी करा. 12 ते 12:30 या काळात लक्ष्मी प्राप्तीची आपल्याला सेवा करायची आहे. तर ही सेवा काय असणार आहे, तर श्री स्वामी मांडणी करून घेतल्यानंतर 12 ते 12:30 या काळात दूध चंद्रप्रकाशात ठेवा. कुणालाही घरातले लक्ष ठेवायला सांगा. त्यानंतर तुम्ही कुणीही सेवा करू शकता, स्त्री पुरुष असं याला काहीही बंधन नाही.
तर आपल्याला काय करायचं आहे, श्री स्वामी समर्थ एक माळ करायचा आहे जप, किंवा 11 माळींचा जप केला तर अतिशय उत्तम. श्री लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीची विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, या मंत्राचा 11 वेळा किंवा एक माळ जप करायचा आहे. त्यानंतर श्री कुबेर मंत्र आपल्याला एक माळ करायचे आहेत. हे सर्व मंत्र आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहेत. त्यानंतर तसेच 16 वेळा श्रीसुक्त तुम्हाला म्हणायचं आहे. 16च वेळा म्हणू का? तर हो, 16 वेळाच म्हणायचं आहे. ओम हरि ओम हिरण्यवर्णा हरिणी सुवर्णरजस्त्रजाम चंद्रा हिरण्यमृक्षजात वेदोम आवह, या पद्धतीने श्रीसुक्त संस्कृत प्राकृत म्हणू शकता. पण संस्कृत म्हटलं तर जास्त प्रभावी ठरतं. तर संस्कृत जे आहे तेही आणि प्राकृत जे आहे ते आपल्या दोन्हीही नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये हे तुम्हाला मिळून जाईल. श्रीसुक्त तुम्हाला 16 वेळाच म्हणायचं आहे. श्रीसुक्त 16 वेळा म्हटल्यानंतर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. व्यंकटेशो वासुदेव प्रद्मुन्नो मितिविक्रम संकर्षणो अनिरुद्धश्च शेषाद्रीपतिरेवच. तर या पद्धतीने संपूर्ण संस्कृत जे आहे ते नित्यसेवेच्या ग्रंथात आहे. तर ते तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे. आणि त्यानंतर गीतेचा 15वा अध्याय आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहे. तर तोही तुम्हाला संस्कृतमधला वाचन करायचा आहे. तर ही सेवा तुम्हाला रात्री 12 ते 12:30 किंवा अगदी 12:39 पर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे. ही सेवा कोजागिरी पौर्णिमेला रात्री करता येते आणि वर्षातून फक्त एकदाच करता येते. तर ही संपूर्ण सेवा करा. संपूर्ण सेवा झाल्यानंतर तुम्हाला धूपदीप ओवाळायचा आहे. जे आपण दूध आटवून ठेवणार आहोत तर त्यामध्ये तुळशीपत्र अर्पण करा आणि तो नैवेद्य 4 देवतांना दाखवा व त्यानंतर कुटुंबातील सर्वांनी प्राशन करा. आणि या पद्धतीने साधी सोपी मांडणी आहे. हळद, कुंकू, अक्षता, धूप, दीप आणि फुलं जे काही तुम्हाला यथाशक्ती यथाभक्ती करणं शक्य होईल ती सेवा तुम्हाला करायची आहे. आणि ह्या लक्ष्मी प्राप्तीच्या अतिशय प्रभावी सेवा आहे. कारण की ही सेवा फक्त वर्षातून एकदा करता येते. त्यामुळे सर्वांनी न चुकता लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा रात्री करायचीच आहे सगळ्यांनी, आणि करून पहा. खूप सुंदर अनुभव येतो. तर अजून थोडक्यात सांगते. तर ही सेवा केल्यामुळं आपल्याला काय होतं, काय प्राप्त होतं, तर महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा आहे. तर आता लक्ष्मी प्राप्ती म्हणजे काय, की खूप भरपूर धन पैसा मिळणं असं नाही. तर येणारी लक्ष्मी ही स्थिर राहावी. माता लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे आणि तिनं आपल्या घरात स्थिर राहावं यासाठी ही सेवा प्रत्येकाने करायची असते. तर सेवा काय करायची ते तुम्हाला सांगितलं. आता थोडक्यात लक्ष्मी म्हणजे काय आणि त्या कोणत्या प्रकारच्या असतात ते सांगते. तर लक्ष्मी म्हणजे श्री शोभा. लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. वित्त लक्ष्मी आहे, गुणलक्ष्मी आहे, भावलक्ष्मी आहे, तसेच वैभव लक्ष्मी आहे. अशा अनेक प्रकारच्या लक्ष्मी आहेत. जेव्हा आपण ही सेवा करत असतो तेव्हा या सर्व लक्ष्मी आपल्याला प्राप्त होत असतात. त्यामुळे ही सेवा आपल्याला करायची आहे. तर सर्व प्रकारची लक्ष्मी आपण जेव्हा जागृत अवस्थेत असतो, म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला आपण जेव्हा जागरण करतो, जागृत अवस्थेत असतो, तेव्हा आपल्याला या लक्ष्मींची प्राप्ती होत असते. आळशी झोपाळू व्यक्ती प्रत्यक्ष अगदी समोर माता लक्ष्मी आली तरीही ओळखू शकत नाही, माता लक्ष्मीला ओळखू शकत नाही. त्यामुळे या दिवशी जागरणाला, सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि जे कोणी जागरण करतं, देवीची कथा, अगदी देवीचं नामस्मरण असेल, या सर्व गोष्टी सेवा करत असतील, त्यांच्यावर देवीची कृपा होत असते व त्यांच्या घरात अखंड लक्ष्मी नांदत असते, स्थिर नांदत असते, स्थिर येतो. लक्ष्मी जी आहे ती खूप चंचल आहे आणि तिनं स्थिर राहावं यासाठी ही प्रत्येकाने सेवा करायची आहे. त्यामुळे या दिवशी अवश्य सेवा करा. आणि त्याचबरोबर अशीही कथा सांगितली जाते की माता लक्ष्मीची जी मोठी बहीण आहे, जिला अक्काबाई म्हणतात, जे कोणी झोपतात, सेवा करत नाहीत, त्यांच्यावर ह्या अक्काबाईची अवकृपा होतात असं म्हटलं जातं. त्यामुळे सर्वांनी जागरण करा. आणि या दिवशी शरद पौर्णिमेची जी कोजागिरी पौर्णिमा आहे, या पौर्णिमेचा सर्वांनी आनंद घ्या. तसेच माता लक्ष्मी, इंद्र, चंद्र, कुबेर यांचा आशीर्वाद प्राप्त करा. या दिवशी ही सेवा करा. जास्तीत जास्त मनोभावे सेवा करण्याचा प्रयत्न करा. दुधाचा जो अमृत तयार झालेला आहे ते अमृत ग्रहण करा. कारण आपण मनुष्य आहोत आणि या मनुष्य जन्माला आलेलो आहोत. तर अमृत जे आपल्याला प्रत्यक्ष चंद्रदेव या चंद्रकिरणातून देणार आहेत, तर ते आपल्याला प्राशन करायची ही वर्षातून एकदाच संधी मिळत असते. त्यामुळे अवश्य सर्वांनी करा. आणि या
पौर्णिमेचं नाव काय आहे तर कोजागिरी. तर का नाव आहे तर या दिवशी कोण जागा आहे, कोजागरती म्हणजे कोण जागतंय, कोण जागरती आहे, यावरून या पौर्णिमेला कोजागरती हे नाव पडलं. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्र ही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही हे पाहत असतो. वारंवार तो कोजागरती असे विचारतो. यावरून या पौर्णिमेचे नाव कोजागिरी पडलेलं आहे व या कोजागिरी पौर्णिमेचं हे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येकाने कोजागिरी पौर्णिमेला ही सेवा चुकवा. याला काहीही वेगळा खर्च येणार नाही. फक्त तुम्हाला मनोभावे सेवा करायचं आहे, जागरण करायचं आहे. त्यामुळे प्रत्येकाने ही सेवा करा. काही माहिती विचारायची असल्यास तुम्ही जरूर कमेंटमध्ये माहिती विचारा. मी रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर जरूर ही तुम्ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा रात्री 12 ते 12:39 या करा. आता महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा नैवेद्य दाखवत असतो, तेव्हा नैवेद्य दाखवताना एक मंत्र तुम्हाला म्हणायचा असतो. तर तो मी तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा देते किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर तो मंत्र असा आहे, तुळशीपत्र टाकवा. नैवेद्य दाखवताना प्रार्थना करायची आहे की आता हे दूध जे आहे ते अमृत स्वरूप झालेलं आहे. तर आपल्याला जो मंत्र म्हणायचा आहे तो सांगते. ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वता. हा मंत्र एकदा 3 वेळा 5 वेळा म्हणा किंवा एकदाच मनोभावे म्हणा व प्रार्थना करा की आमच्या आयुष्यात जे काही रोग दुःख ऋण दारिद्र्य भय आहे अपमृत्यूचं ते सर्व शोक मनस्ताप जे काही असेल ते सर्वांचा आमचा नाश कर, अशी या सर्व देवतांना प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर आपण जो दुधाचा नैवेद्य आहे तो प्रत्येकाने ग्रहण करायचा आहे. आणि ह्या ज्या सुपाऱ्या आहेत, आता याची उत्तर पूजा काय, तर हे तांदूळ आहेत ते तुम्ही धान्यात टाकू शकता. पाणी आहे ते तुळस सोडून कोणत्याही वृक्षाला अर्पण करू शकता. जी पानं आपण घेतलेली आहेत ती निर्माल्यात सोडून देऊ शकता. आणि ह्या सुपाऱ्या आहेत तर त्या सुपाऱ्या वर्षभर आपल्या तिजोरीत जपून एखाद्या डबीत ठेवा. त्यावर तुम्हाला ओळखाव्यात यासाठी नावं लिहा व एखाद्या डबीत भरून ठेवा. ही खूप सुंदर प्रभावी सेवा आहे. या सुपाऱ्या तुम्हाला प्रत्येक वर्षी याच वापरायच्या आहेत. तर या पद्धतीने सकाळी दुसऱ्या दिवशी तुम्हाला उत्तर पूजा करायची आहे. आपण रात्रभर पूजा अशीच ठेवायची, सकाळी उठल्यानंतर या पद्धतीने उत्तर पूजा करायची आहे. बाकी काहीही यात अवघड नाही. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.